नाही, ही संघटनात्मक बैठक होती जे महाराष्ट्रात 288 विधानसभा आहे त्यातल्या मुंबई वगळता मुंबईचे जे मतदारसंघ आहेत हे वगळता सगळ्या ग्रामीण भागातले संपर्क प्रमुख शिवसेनेनं नियुक्त केलेले आहेत आणि या संपर्क प्रमुखांच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक रचना असतील, निवडणूक असतील, स्थानिक संघटन आणि हे संपर्क प्रमुख असं समन्वयातून येणाऱ्या काळात संघटन आणखी मजबूती करण्याच्या हेतूने ही बैठक आज संपन्न झालेली आहे. तुम्ही जो व्हिडिओ सकाळी दाखवलेला होता त्यानंतर अनेक जणांनी आहे त्याच्यावरती भाष्य मॉक केलेला व्हिडिओ आहे कुठेतरी महेंद्र दळवी चॅलेंज दिला आहे का मला असं वाटतं मला चॅलेंज द्यायची काही गरज नाही. महेंद्र दळवी काही माझे दुश्मन नाही आणि माझा याच्यात महेंद्र दळवी हेतूनं आरोप पण नाही. माझा आरोप ह्या हेतूनं आहे की एकीकडे शेतकरी हवालदिल त्याला रुपयाची मदत मिळत नाही, एकीकडे कोट्यवधी रुपयाचं अशा पद्धतीनं आमदारांना कुठून उपलब्ध होतात, हा माझा याच्यातला मुद्दा आहे. त्यामुळे चॅलेंज वगैरे द्यायचं असेल तर ते स्वीकारायची माझी तयारी आहे. कोणत्या प्रकारे चॅलेंज ते देतात, मला वाटतं ज्या गावच्या बाबळे त्याच गावच्या पोरी आहेत, तर मी शिवसैनिक आहे, कोणतंही चॅलेंज स्वीकारायला माझी तयारी आहे. पण महेंद्र दळवी हा काही माझा व्यक्तिगत विषय नाही हे मी सुस्पष्ट करतो. माझा विषय व्यवस्थेचाही आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यांना मी प्रश्न विचारलेला आहे की ही व्यक्ती कोण आणि ह्या नोटा कुठल्या, हा माझा साधा प्रश्न आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जनता 50 लोक एकदम ओके म्हणत होती, या घोषणा खोटी होती का बरोबर होती, मला वाटतं या याच्यातून स्पष्ट होतं. राजीनामा द्यायला तयार आहे परंतु जान्हवींना ही सुपारी त्यांचा जो व्यवसाय तो आमचा आहे असं समजायची गरज नाही. म्हणजे स्वप्नी वसे ते मनी, म्हणजे स्वप्नी वसे ते मनी दिसे असं काहीतरी एक म्हण आहे. तशा पद्धतीनं दळवींचा हा सुपाऱ्या वगैरे, कारण कोकणात सुपाऱ्या भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तो असेल तर मला माहिती नाही. मी एक साधा सरळ शिवसैनिक आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की व्यक्तिगत दळवी हा विषय माझा नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असेल नैतिकतेने द्यावा, नेते नाही द्यावा, मी काही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. मी फक्त शेतकऱ्यांना 31,800 कोटीची मदत पोहोचत नाही, आमदारांना एवढे कोट्यवधी पोहोचतात, हा माझा याच्यातला मुद्दा आहे. शेतकऱ्यांवरती बोलतो म्हणून शेतकऱ्यांनी उद्या दिला आणि तो अंबाला शेतकरी काय धुतलेले का? शेतकरी त्याच लाईनीतले, त्यामुळे शेतकऱ्यांनी मला व्हिडिओ द्यायचा काय प्रश्न येतो. मी शेतकऱ्यांचं कशाला ऐकू, मला काय घेणं शेतकऱ्यांनी. शेतकरी आणि हे काय हे एकाच माळ्यातले मनी, एका वेगळे वेगळे मनी पण येते, असंच येते, सगळे सारखेच येते. आज बैठकीत पैशांना बळी करू नका, अनेक आमिष येते तसं भाजप आहे की आता एकनाथ शिंदेचा कढीपत्त्यासारखा वापर करतो असं तिथे म्हटलं. काय म्हणायचं होतं आणि यामधून प्रसाद बोलतात की आता विरोधकांना एकनाथ शिंदेचा काय उमाळा फुटतो. एकनाथ शिंदेचा उमाळा नाही फुटलेला. कढीपत्ता कशासाठी वापरतात नाही देणार, टाकला जातो, कढीमध्ये टाकला जातो, अन्य काही याच्यात टाकला जातो, परंतु नंतर तो काढून टाकला जातो बाजूला, तो काही खाल्ल्या जात नाही, चवीसाठी वापरला जातात. तसा शिंदेचा वापर सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीने केला. आता सत्ता प्राप्त झाली, आता बहुमत त्यांच्याजवळ आहे, अजितदादा आहे, काही अपक्ष लोक आहे, त्यामुळे त्यांना आता एकनाथ शिंदेचं महत्व नाही. हा सरळ सरळ मुद्दा आहे. याच्यात तुम्हाला फुटायचं काय गोष्ट आहे. आम्ही जे आधी सांगत होतो की भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करते, ते भारतीय जनता पार्टी आता शिंदेशी करते, हे उद्धव साहेबांनी सांगितलं. याच्यात तुम्हाला फुटायचं काही गरज नाही, काही कारण पण नाही, तसं फुटलेलं पण नाही. विरोधी पक्ष पदासंदर्भात आहे त्याच्यावरती लागले याच्यात आत्मचिंतनाची काय गरज. याच्यात लोकशाहीच्या चिंधड्या तुम्ही उडवताय ना. जे आम्ही म्हणतोय संविधान संविधान वाचवा म्हणतोय ते हेच आहे. संविधानामध्ये विरोधी पक्ष नेता नसावा असं म्हटलेलं आहे का? जसा राज्याचा मुख्यमंत्री असावा तसा राज्याचा विरोधी पक्ष नेता पण असावा.
उपमुख्यमंत्री तर कायद्यात नसताना तुम्ही करता. उपमुख्यमंत्री कुठं कायद्यात आहे? मंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनंतर फक्त मंत्री असतो. उपमुख्यमंत्री ते कायद्यात न बसणारं तुम्ही करता. म्हणजे संविधानाचे तुम्ही ढिल्लोडे काढता आणि कायद्यात बसणारं विरोधी पक्षनेता तुम्ही करत नाही. हीच आमची भूमिका आहे.